एक बाउल काबुली चणे मी 4-5 तासासाठी पाण्यामध्ये भिजवत घातले होते. आता त्यातलं अस्वच्छ पाणी काढून घेतलं आणि हे काबुली चणे मी कुकरमध्ये घातले. 4 ते 5 बटाटे मी सोलून घेतले आहे. आता हे बटाटेसुद्धा त्यातच घालते आणि थोडंसं पाणी यामध्ये घालते आणि कुकरला 4 ते 5 हाय फ्लेमवरती शिट्ट्या करून घेते. आता कुकर थंड झाला आहे. मी बटाटे काढून घेते आहे आणि काबुली चणे मी त्यातच ठेवते आहे. आता हे चणे स्मॅशरनी मी स्मॅश करून घेते. अर्धवट मी स्मॅश हे चणे करून घेते आहे. बघा, अशा प्रकारे मी हे स्मॅश करून घेतले आहे. आता एका पॅनमध्ये 2 ते 3 मोठे चमचे मी तेल घातलं. अर्धा चम्मच त्यामध्ये जिरं घालते आहे आणि जिरं छान फुललं की 2 मिडियम साईजचे कांदे अगदी बारीक चिरून घातले आणि 2 हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक चिरून घातले. आता हे कांदा गुलाबी झाला की त्यामध्ये 3 मोठे टोमॅटो मी मिक्सरला फिरवून घेतले, ते घातले. अर्धा चमचा हळद घातली, 1 चम्मच लाल तिखट घातलं, धणे पावडर अर्धा चम्मच घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि वाफ यासाठी झाकून ठेवते. हे वाफ आल्यावर बघा साईडनी अगदी व्यवस्थित तेल सुटते आहे. आता परत एकदा मी फिरवून घेते. गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवली आहे आणि आपण स्मॅश करून घेतलेले काबुली चणे यामध्ये घालते आहे. आता हे चणे यामध्ये मिक्स करून घेते. बघा, याला रंग अगदी मस्त आला आहे, कारण टोमॅटो आपण मिक्सरला फिरवून घेतले होते, त्यामुळे हे पटकन फोडणीही झाली आणि रंगही अगदी मस्त आला आहे. आता यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालते आणि हे पाणीसुद्धा मिक्स करून घेते आहे. आता यामध्ये 1 लिंबाचा रस पिळून घातला आणि 1 चम्मच साखर घातली, त्यामुळे याला छान चटपटीत चव येते. आता परत मी फक्त 1 मिनिटासाठी झाकून घेतलं आणि 1 मिनिटानंतर बघा आपला मस्त हा चण्याचा रगडा तयार झाला आहे. आता बटाटे पूर्णपणे थंड करून घेतले आणि स्मॅशरनी स्मॅश करून घेतले. आता त्यामध्ये मी ब्रेड क्रम्ब घालते आहे आणि पाव चमचा हळद घातली, चवीनुसार अर्धा चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच मीठ घातला. आता हे सगळं मिक्स करून घेतलं. त्यातला एक गोळा घेतला आणि मी त्याची अशी टिक्की तयार करून घेतली आहे. बघा, ही टिक्की तयार झाली आहे. आता ह्याला मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. पॅनवरती थोडंसं तेल घातलं आणि गॅसची फ्लेम हाय ठेवली आणि हाय फ्लेमवरती या टिक्की मी तळून घेते आहे. ब्रेड क्रम्बमुळे अगदी मस्त क्रिस्पी ह्या टिक्की होतात आणि चवीलाही अगदी मस्त लागतात. खूप छान चटपटीत अशी ही रेसिपी तयार होत आहे. आता हाय फ्लेमवरती मी ह्या दोन्ही टिक्की दाबून शॅलो फ्राय करून घेते आहे, त्यामुळे छान क्रिस्पी होतील. आता हा टिक्की शॅलो फ्राय करून झाला आहे, प्लेटवरती काढते आहे. आता या टिक्कीवरती मी तयार केलेला रगडा घालते काबुली चण्यांचा आणि यावरती फेटून घेतलेलं दही घालते. भरपूर शेव यावरती घालते आहे आणि 1 कांदा बारीक चिरून यावरती घातला. थोडीशी चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालते आहे आणि गोड चटणी यावरती घालते आणि थोडासा सॉससुद्धा घालते. अगदी मस्त असा हा आलू टिक्की चाट तयार झाला आहे. आता इथे मी गरम तेलामध्ये मक्याचे पोहे तळून घेते आहे. हाय फ्लेमवरती मी मक्याचे पोहे तळून घेते आहे. आता हे पोहे तळून झाले आहे, काढून घेते आहे आणि परत त्याच तेलामध्ये मी शिल्लक राहिलेले मक्याचे थोडेसे पोहे घालते आणि हे पोहेसुद्धा पहिल्याचप्रमाणे तळून घेते. आता जे बाकीचे सुद्धा मक्याचे पोहे होते ते सुद्धा मी तळून घेतले आहे आणि आता इथे बटाट्याचा किस मी तळून घेते आहे. हाय फ्लेमवरतीच हा सुद्धा बटाट्याचा किस मी तळून घेतला. आता त्याच मक्याच्या पोह्यामध्ये हा बटाट्याचा किस घालते आणि शिल्लक राहिलेला बटाट्याचा किससुद्धा मी पोह्यांप्रमाणेच हाय फ्लेमवरती तळून घेतला. आता त्याच तेलामध्ये मी शेंगदाणेसुद्धा तळून घेते आहे. शेंगदाणे छान तळून झाले. आता हे शेंगदाणे काढून घेते. आता त्याच तेलामध्ये मी सुकं खोबरंसुद्धा गुलाबी होईपर्यंत तळून घेते आहे. आता हे खोबरं तळून झालं आहे. आता इथे सुद्धा मी कढीपत्त्याचे पाने तळून घेते आहे. कढीपत्त्याचे पाने अगदी लवकर तळून होतात. आता ही
कढीपत्ता आणि तळून झाली की त्यातच मी फुटाणेसुद्धा तळून घेते आहे. फुटाणेसुद्धा तळून झाले आहे. आता इथे हिरव्या मिरच्यासुद्धा मी तळून घेतल्या आणि ह्या हिरव्या मिरच्या त्याच पोह्यामध्ये घालून घेतल्या आणि वरती भरपूर मुरमुरे घालते आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. आता हे सगळं मिक्स झालं आहे. फोडणीसाठी मी त्यातलंच थोडंसं तेल घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं, अर्धा चमचा मोहरी घातली आणि आलं लसूण पेस्टसुद्धा अर्धा चम्मच घालते आहे. आलं लसूण पेस्ट परतून घेते आणि आता मी गॅस पूर्णपणे बंद केला आहे. त्यामध्ये चवीनुसार 1 चम्मच मीठ घातलं, अर्धा चम्मच रंगापुरती हळद घालते आणि चवीनुसार 1 चम्मच यामध्ये लाल तिखट घातलं. आता ही फोडणी करून झाली आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच धणे पावडर घातलं आणि ही तयार फोडणी या चिवड्यामध्ये घालून घेते आणि मिक्स करून घेते. अगदी मस्त असा हा चिवडा तयार होत आहे. मक्यांचा पोह्यांचा चिवडा पावसाळ्यातसुद्धा अगदी व्यवस्थित राहतो. आता इथे अर्धा चम्मच मी आमचूर पावडर घातला आणि 1 चम्मच पिठी साखर घातली. थोडंसे मी इथे वाळलेली कोथिंबीर हातावरती क्रश करून घातली आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. पावसाळ्यामध्ये पोह्यांचा चिवडा थोडासा नरम येतो. तुम्ही अशा प्रकारे मक्यांच्या पोह्यांचा चिवडा करून पहा, चवीला अगदी छान लागतो आणि तुम्ही असा चिवडा तयार करून ठेवा. मुलांना जेव्हा भूक लागेल ते अगदी सहज घेऊन खाऊ शकतात. अगदी मस्त हा मक्यांचा पोह्यांचा चिवडा तयार झाला आहे. आता इथे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये पाव वाटी रवा घालते आहे. अर्धा चम्मच मीठ घातलं आणि सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यातलं थोडंसं पीठ मी एका वाटीमध्ये काढून घेते आहे आणि यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालते आणि 1 मोठा चम्मच तेल घालते. आता हे सगळं मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी घालत याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. अगदी घट्ट गोळा तयार करून घ्यायचा. बघा, अगदी घट्ट असं हे पीठ मळून झालं आहे आणि मी हे झाकून ठेवते आहे. 10 मिनिटासाठी झाकून ठेवते. तोपर्यंत पॅनमध्ये मी अर्ध्या वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि हे शेंगदाणे लो गॅसवरती भाजून घेते आहे. शेंगदाण्याला छान टाकले. आता हे शेंगदाणे थंड करायला ठेवते आहे. थंड झाल्यावरती मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले. 2 हिरव्या मिरच्या त्यामध्ये घातलं आणि पाणी न घालता जाडसर असं मिक्सरला वाटून घेतलं आहे. आता 1 बटाटा मी बॉईल करून घेतला. मोठा बटाटा आहे आणि हा बटाटा बॉईल केल्यावरती पूर्णपणे थंड करून बारीक किसणीने किसून घेते आहे. आता हा बटाटा किसून झाला आहे. त्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं शेंगदाणा मिरचीचं वाटण घालते आहे आणि चवीनुसार मीठ अर्धा चम्मच घातलं, अर्धा चम्मच जिरं घातलं आणि अर्धा चम्मच तीळ घातले आणि अर्धा चम्मच चिली फ्लेक्स सुद्धा घातले. आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. आपली ही कणिकसुद्धा छान मुरली आहे. एकदा मळून घेतली आणि त्याचा बॉल तयार करून घेतला आणि आता मी किचन ओट्यावरतीच याची मोठी पोळी लाटून घेते आहे. बघा, अशी मी याची पोळी लाटून घेतली. आता आपण तयार केलेलं बटाट्याचं, मिरचीचं आणि शेंगदाण्याचं सारण यावरती घालते आणि हे सारण संपूर्ण या पोळीवरती पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने, चाकूनी, चमच्याने कशाने सुद्धा हे पसरून घेऊ शकता. आता हे सगळं सारण मी या पोळीवरती अगदी काठोकाठ पसरवून घेतलं आहे आणि ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे याचा आपल्याला घट्ट रोल तयार करायचा आहे. जितका जास्त तुम्ही घट्ट रोल तयार कराल तितक्या तुम्हाला याच्या वड्या छान कट तयार करता येईल. आता बघा, मी अगदी व्यवस्थित याचा हळूहळू रोल तयार करून घेते आहे. अगदी घट्ट घट्ट याचा रोल करत जायचा आणि आता हा रोल तयार झाला आहे. मी परत हाताने याला असा व्यवस्थित प्रेस करून घेते म्हणजे आपलं सारण बाहेर निघणार नाही. अगदी घट्ट असा हा रोल तयार झाला आहे. आता हा रोल कट करायचा आहे, तर मी मधनं याला चाकूनी कट करते आहे आणि आता याच्या वड्या कट करून घेते. बघा, व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहे. संपूर्ण रोलच्या मी याचप्रमाणे वड्या कट करून घेते. बघा, वड्यांचा आकार अगदी मस्त आला आहे आणि अगदी झटपट असा हा नाश्ता होतो. मुलांना अधेमध्ये भूक लागते 4 वाजता. तुम्ही मुलांनाही अशा वड्या तयार करून ठेवा. अगदी 5 ते 6 दिवस या वड्या व्यवस्थित राहतात
आणि चवीलासुद्धा अगदी छान लागतात. गव्हाच्या पिठाच्या आहेत त्यामुळे अगदी पौष्टिकसुद्धा होतात. आता ह्या सगळ्या वड्या कट करून झाल्या आहे. आपण जे पीठ काढून ठेवलं त्यामध्ये मी 1 चमच तीळ घातलं आणि थोडंसं पाणी घालून याचा घोळ तयार करून घेते. बघा अगदी मस्त याचा हा घोळ तयार झाला. यामध्ये गुठळ्या राहू देऊ नका. अगदी पातळ असा मी हा घोळ तयार करून घेतला आणि तयार केलेल्या वड्या यामध्ये डीप करते आणि या तेलावरती ह्या तळून घेते. एक एक करून सगळ्या वड्या मी तेलामध्ये सोडून घेते आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहे. हाय किंवा लो फ्लेमवरती या वड्या तळू नका. लो फ्लेमवरती तळल्या तर मग त्या तेलकट होतील आणि हाय फ्लेमवरती तळल्या तर त्या लगेच जळून होतील. मात्र मीडियम फ्लेमवरती त्या अगदी व्यवस्थित तळल्या जातात. पहिली साईड आपल्याला पलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित या वड्या तळून घ्यायच्या आहे. चवीला अगदी मस्त लागतात. तुम्ही अशा वड्या तयार करून ठेवा. मुलांना अगदी खूप आवडतील आणि झटपटसुद्धा होतात. तेव्हा ह्या वड्या कशा वाटल्या ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे व्हिडिओ जरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता इथे 1 वाटी मी बेसन घेते. बारीक बेसन आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी इथे दही घातलं आणि हे दही आणि बेसन मिक्स करून घेते. आता थोडं थोडं पाणी घालत याचा व्यवस्थित घोळ तयार करून घेते. विस्करने असं मिक्स करत करत जायचं म्हणजे यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही. बघा अगदी व्यवस्थित हे मी थोडं थोडं पाणी घालून मिक्स करत जाते आहे आणि मिक्स करत करत हे फेटूनसुद्धा घ्यायचं, त्यामुळे बॅटर हलकं होतं. आता बघा हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. याची तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवत आहे. बघा अशी ही कन्सिस्टन्सी झाली आहे. आता यामध्ये रंगापुरती मी पाव चमच हळद घातली आणि 1 मोठा चमचा तेल घालते आणि चवीनुसार 1 चमच मीठ घालायचं. 1 चमच साखर घातली आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करत जायचं. हळद अगदी व्यवस्थित मिक्स करा, नाहीतर मग यामध्ये रेड डॉट्स तयार होतील. आता हे हळद तेल सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि फेटून घेतलं. अगदी मस्त असं हे बॅटर तयार झालं. याची कन्सिस्टन्सी चेक केल्यावर मी त्यामध्ये अर्धा चमचा सोडा घातला आणि त्यावरती थोडंसं पाणी घातलं. आता सोडा घातल्यावर हे छान मिक्स करून घ्यायचं, नाहीतर मग आपण हळद घातली आहे त्यामुळे सोडा जर व्यवस्थित मिक्स नाही झाला तर मग त्यावरती लाल डॉट्स तयार होतील, लाल पॅचेस दिसतील. त्यामुळे सोडा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतला. आता एका भांड्याला मी तेल लावून ग्रीस करून घेते. तुम्ही इथे कुठलीही प्लेट घेऊ शकता. मी एक असं कटोरं घेतलं आहे आणि त्याला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेतलं. आता तयार बॅटर त्यामध्ये घातलं आणि असं 2-3दा हे टॅप करून घेते आहे. आता इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं तर त्यामध्ये स्टँड ठेवते आणि आपला हा ढोकळा त्यावरती ठेवते आणि स्टीम करायला मी 20 ते 25 मिनिटासाठी झाकून ठेवते आहे. आता एका वाटीमध्ये पाणी घातलं, त्यामध्ये थोडंसं साखर घातलं आणि मिक्स करून ठेवते आहे. 22 मिनिटानंतर आपला ढोकळा चेक करते आहे. बघा टूथपिकनी चेक केला आहे. टूथपिक अगदी क्लीन आली आहे, म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित स्टीम झाला. आता थंड करायला ढोकळा ठेवते आहे आणि संपूर्ण ढोकळा थंड झाला की त्याच्या वड्या कट करून घेते. अगदी मस्त इन्स्टंट असा हा बेसन ढोकळा करते आहे. बघा याच्या मी वड्या कट करून घेतल्या. आता आपण जे साखरेचं पाणी करून घेतलं होतं ते पाणी मी यावरती घालते आहे. सगळं साखरेचं पाणी यावरती घालून घ्यायचं, त्यामुळे हा ढोकळा खाताना घशात अटकणार नाही. आता हे पाणी मी यावरती घालून घेतलं. तडक्यासाठी पॅनमध्ये 1 चमच तेल घातलं. तेल गरम झालं की मोहरी घातली. मोहरी तडतडली की हिरव्या मिरच्या घातल्या आणि कढीपत्त्याची पाने घातली. थोडासा हिंग या फोडणीमध्ये घालते आणि आपला असा हा तयार तडका या ढोकळ्यावरती घालते. अशा हा आधी साखरेचं पाणी घालून नंतर त्यावरती तयार तडका घाला, त्यामुळे ढोकळ्याची चव खूप छान लागते. आता यातल्या वड्या मी काढून घेते आहे. अगदी मस्त असा हा इन्स्टंट बेसनाचा ढोकळा तुम्ही मुलांना 4 वाजताच्या नाश्त्यासाठी देऊ शकता. बघा अगदी मस्त याला जाळी आली आणि अगदी सॉफ्ट असा हा आपला बेसन ढोकळा तयार झाला आहे. आता इथे मी 3 बटाटे बॉईल करून घेतले आणि संपूर्ण थंड करून घेतले आणि बारीक किसणीने हे बटाटे किसून घेते आहे. आता सगळे बटाटे किसून झाले आहे.
त्यामध्ये अगदी पाव चमच हळद घातली, 1 चमच लाल तिखट घातलं आणि 1 चमच आमचूर पावडर, अर्धा चमच साखर घालते आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमच मी चिली फ्लेक्स घातले आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालते. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता आणि भरपूर कोथिंबीर घालते. आता अर्धा चमच मी जिरं घातलं आणि हे ब्रेड जे आहेत ते मी मिक्सरमध्ये बघा असे फिरवून घेतले, म्हणजे याचा ब्रेडक्रम तयार करून घेतला आहे. आता हे ब्रेडक्रम यामध्ये घालते आहे आणि शिल्लक राहिलेल्या ब्रेडचं सुद्धा ब्रेडक्रम तयार करून बाजूला ठेवते आहे. आता हे ब्रेडक्रम आपल्याला आत्ताच वापरायचं नाही, नंतर मग आपण हे ब्रेडक्रमचा वापर करणार आहोत. आता आपण सुरुवातीला जे ब्रेडक्रम यामध्ये घालून घेतलं ते मिक्स करून घ्यायचं आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा. आता मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि छोटासा गोळा त्यामधला घेतला आणि बघा असा याचा बॉल तयार करून घेते आहे. आता बाकीचे शिल्लक राहिलेल्या पिठाचे सुद्धा मी पहिल्याचप्रमाणे असे बॉल तयार करून घेते. संपूर्ण बॉल तयार झाले आहे. आता आपण जे मागून ब्रेडक्रम तयार करून घेतलं तर ते प्लेटमध्ये काढून घेतलं आणि इथे मी मैदा घेते आहे. 3 चमच मैदा घेतला, त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचा, 2 चमच कॉर्नफ्लॉवर घातलं, चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून याची आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची. व्यवस्थित स्लरी तयार करून घ्यायची, यामध्ये गुठळ्या राहता कामा नये. आता आपण तयार केलेले बॉल्स मी या ब्रेडक्रममध्ये बुडवून घेते. संपूर्ण ब्रेडक्रम या बॉलला व्यवस्थित लावून घ्यायचं. संपूर्ण जे बॉल आपण बटाट्याचे तयार करून घेतले ते ब्रेडक्रममध्ये मी बुडवून घेतले आहे. आता आपण तयार केलेल्या या घोळमध्ये हे बॉल्स घालते आणि वरती सगळं हे मैद्याचं आणि कॉर्नफ्लॉवरचं घोळ लावून घेतला. आता हे तयार केलेले बॉल ब्रेडक्रममध्ये परत एकदा बुडवून घेतले. ब्रेडक्रम व्यवस्थित लावून घ्यायची आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे बटाट्याचे बॉल्स तळून घ्यायचे आहे. एक एक करून सगळे बॉल मी या तेलामध्ये टाकून घेते. आता सुरुवातीला लगेच हे बॉल्स फिरवू नका. अगदी थोडेसे एक साईड व्यवस्थित तळून झाली की मग हे बॉल्स दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित तळून झाले बघा, रंग अगदी मस्त आला आणि चवीला अतिशय छान लागतात. आजच्या ह्या सगळ्याच रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या सगळ्या रेसिपीज आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जमेल तितकं